विचार करावा असं ठाकरे म्हणाले. जरांगेंची माहिती. मराठा बांधवांना सुविधा पुरवण्यात सरकार अपयशी, मात्र शिवसैनिकांनी कंबर कसून उभं राहावं. मराठा बांधवांना पाणी, अन्न आणि शौचालय अशा सुविधांसाठी मदत करा. उद्धव ठाकरेंचं आवाहन. मनोज जरांगे परत का आले हे एकनाथ शिंदेंना विचारा. मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरं शिंदेच देऊ शकतील. राज ठाकरेंचा रोख नेमका कुणावर असा सवाल उपस्थित. जरांगेंनी मांडलेल्या मागण्या रास्त, त्यात जरांगेंचा स्वार्थ नाही. शासन त्याबाबत विचार करतंय, मात्र कुणी माहितीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये. शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंचा राज ठाकरेंवर पलटवार. गृहमंत्री अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये 1 तास बैठक. मराठा आरक्षणासह पालिका निवडणुकांवर चर्चा. सूत्रांची माहिती. आरक्षणाबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर धोरणात्मक निर्णयाची गरज. संसदेमध्ये घटना दुरुस्ती करून आरक्षणाचा तिढा सोडवायला हवा. शरद पवारांचं वक्तव्य. सूचना करणारे 10 वर्ष सत्तेमध्ये होते, ते वंदनीय, आदरणीय मान्यवर आहेत. मला खोलामध्ये जायला लावू नका. आरक्षणावरून अजित पवारांचा शरद पवारांना टोला. मुंबईमध्ये आंदोलनादरम्यान आणखीन एका मराठा बांधवाचा मृत्यू. विजय घोगरे नावाच्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. जरांगेंकडून सरकारवर आरोप करत संताप व्यक्त. सातारा शहर पोलिसांवर पुण्याच्या शिक्रापूरमध्ये हल्ला करणाऱ्या आरोपीचा सातारा पोलिसांकडून एन्काउंटर. पोलीस दलातील 4 जण गंभीर जखमी. संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज बीड न्यायालयानं फेटाळला. हत्या प्रकरणाशी कुणाचा संबंध नसल्याचा कराडच्या वकिलांचा युक्तिवाद.